तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, कट रचून हत्या करण्यात आली, अर्थात मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया होती। तर सीआयडीने जे म्हटलंय की अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या प्रकरणामधूनच त्याला अडथळा ठरले आणि म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली असं सीआयडीने म्हटलंय। काय अधिक माहिती या संदर्भात? निखिला, आजची जी काही पोलीस कोठडी 7 दिवसांची मिळालेली आहे त्यासाठी वेगवेगळे मुद्दे कोर्टामध्ये सीआयडीने ठेवलेले होते। मात्र आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट क्लिअर होत नव्हती, ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली। सुदर्शन घुले याला 6 तारखेला जी काही मारहाण झालेली होती त्या मारहाणीचा बदला म्हणून संतोष देशमुखांची हत्या केली का असा एक प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र सीआयडीने आजच्या वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये एक मोठा दावा केलेला आहे आणि तो दावा म्हणजे संतोष देशमुख हे अवादा कंपनीकडून वाल्मिक कराडने जी काही खंडणी 2 कोटीची मागितलेली होती त्यामध्ये अडथळा ठरत होते। वारंवार त्या अवादा कंपनीची बाजू घेऊन या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये भूमिका घेत होते आणि म्हणून अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरत होते। म्हणून संतोष देशमुखांची वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कट रचून निर्गुणपणे हत्या केल्याचा एक दावा जो आहे तो एसआयटीने आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये केलेला आहे। जवळपास 9 ते 10 मुद्दे एसआयटीने कोर्टामध्ये मांडलेले होते आणि त्याच्या आधी हा एक मोठा दावा एसआयटीने यामध्ये केलेला आहे की खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते म्हणूनच संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे। कारण अवादा कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांना वारंवार धमक्या दिल्या गेलेल्या होत्या आणि अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी असणारे शिवाजी थोपटे यांना सुद्धा थेटपणे वाल्मिक कराडने धमकी दिलेली होती। त्याच्या कार्यालयामध्ये बोलून त्यांना धमकावलेलं होतं आणि 2 कोटींची खंडणी मागितलेली होती। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर 6 डिसेंबरला ज्यावेळी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले हा अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी गेलेला होता आणि तिथे गाडला। या सगळ्या प्रकरणामध्ये मोटिव्ह स्पष्ट होतोय हत्येचा आणि त्यामुळे केस आणखी स्ट्रॉंग होते। निखिला, नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे दावे आतापर्यंत करण्यात आलेले होते। मात्र एसआयटीने एक व्यवस्थित रिमांड रिपोर्ट जो वाल्मिक कराडचा बनवलेला होता त्या रिमांड रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा केलेला हा दावा एकमेव आहे तो म्हणजे संतोष देशमुख हे अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या जी आहे त्या आरोपींनी केलेली आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळे जे काही यामध्ये आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे आहे या 3 जणांमध्ये हत्येच्या आधी आणि हत्येच्या नंतर असा अनेक वेळा संभाषण झाल्याचा सीडीआर जो आहे तो सुद्धा मिळालेला आहे आणि हे सगळे सीडीआरची रिपोर्ट जे आहे ते एसआयटीने आज कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि त्यानंतरच मकोका कोर्टाने एसआयटीने दावा जे काही पुरावे ठेवलेले आहेत त्या सगळ्या पुराव्यांचा विचार करता या वाल्मिक कराड या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक मोठा दावा हाच आहे की संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। कारण 29 तारखेला म्हणजे घटनेच्या जवळपास 15 दिवस आधी वाल्मिक कराडने 2 कोटींच्या खंडणीसाठी प्रयत्न जे काही धमकीचा फोन आहे तो विष्णू चाटेच्या फोनवरून संजय शिंदे जे अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना केलेला होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे खंडणी सुद्धा मागितलेली होती। मात्र यानंतर सुदर्शन घुले हा 6 तारखेला प्रकल्पाच्या ठिकाणी गेला आणि तिथे सुद्धा मारहाण झाली। संतोष देशमुख आणि मस्ताजोगचे सगळे ग्रामस्थ या आरोपींच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते आणि त्यांनी या सगळ्या आरोपींना आव्हान दिलेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या केलेली होती। मात्र घटनेच्या दिवशी सुद्धा वाल्मिक कराड हा इतर आरोपींच्या संपर्कात होता आणि या सगळ्या सीडीआरचे जे काही पुरावे आहेत ते समोर आल्यानंतर या सीडीआरच्या आधारे एसआयटीने हा दावा केलेला आहे की खंडणी प्रकरणात अडथळा ठरले म्हणूनच संतोष देशमुखांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे। जवळपास 9 मुद्दे म्हणजे ग्राउंड्स जे आहेत ते पोलीस कोठडीचे एसआयटीने कोर्टामध्ये मांडलेले आहेत। या ग्राउंड्समध्ये हा एक महत्त्वाचा ग्राउंड्स मानला जातोय की संतोष देशमुख हे खंडणीमध्ये अडथळा ठरत होते म्हणूनच त्यांची वाल्मिक कराड आणि इतर सहकाऱ्यांनी हत्या केलेली आहे। मात्र वाल्मिक कराड हा सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेच्या सातत्याने संपर्कामध्ये होता घटनेच्या आधी आणि घटनेच्या नंतर सुद्धा अनेक वेळा त्या दोघांमध्ये बोलणं झालेलं होतं। त्याचबरोबर सुदर्शन घुले यांना आपल्यासोबत जे काही साथीदार निवडलेले होते त्यामध्ये जयराम चाटे, त्याचबरोबर प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार ह्या सगळ्या आरोपींचा समावेश त्यामध्ये होता आणि प्रत्यक्षात या आरोपींनी जरी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केलेली असली मात्र त्या सगळ्याचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे। कारण या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड हा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या सातत्याने संपर्कामध्ये होता आणि या सगळ्या हत्येचं कारण जे आहे ते आता एकमेव असल्याचं सीआयडीकडून सांगण्यात येतंय ते म्हणजे संतोष देशमुख या सगळ्या खंडणीमध्ये अडथळा ठरत होते। कारण अवादा कंपनीला सातत्याने धमक्या देऊन सुद्धा अवादा कंपनीनं कुठल्याही पद्धतीची खंडणी न देण्याचा निर्णय घेतलेला होता, खंडणी दिलेली नव्हती आणि म्हणूनच मस्ताजोगचे सगळे ग्रामस्थ आणि मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी सुद्धा जी काही भूमिका आहे ती या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये घेतलेली होती आणि म्हणूनच 6 तारखेला जो काही वाद झाला त्या वादाचं कारण पुढे करत या आरोपींनी
खंडणी प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुखांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या केलेली आहे। SIT मध्ये हा एक मोठा आता SITच्या रिमांड रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमक्या येत्या काळात कोणकोणते दावे केले जात आहेत किंवा 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये काय नेमकी खुलासे